तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 279 279 वर वरून तिसरी ओळ मध्येच आहे शंका. ठीक, पूर्व पक्षी शंका करत आहे. काय म्हणतो की जैसे असत की उत्पत्ति नहीं संभवती तैसे सत की भी उत्पत्ति नहीं संभवती. विषय हा चालू होता की वर एक नैयायिकांचं मत आलं होतं. तर नैयायिकांनी 4 प्रकारचा अभाव मानला आहे. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अन्योन्याभाव. त्यापैकी पहिला आहे प्रागभाव. त्या प्रागभावाच्या बाबतीत बोलत असताना नैयायिकांनी म्हटलं होतं की घटो भविष्यती या प्रतीतीचा जो विषय त्याला म्हणतात प्रागभाव. घट उत्पन्न होण्याच्या अगोदर म्हणजे घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याच्या उपादान कारणामध्ये राहणारा जो अभाव त्याचं नाव आहे प्रागभाव. परंतु वेदांत मतामध्ये एक मात्र अत्यंताभाव मान्य आहे. बाकीचे प्रागभावाधिक मान्य नाहीत. मग त्या प्रागभावाधिकाचं खंडन करत असताना वेदांत्यांनी सांगितलं होतं की जर घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याचा प्राग अभाव आहे, अर्थात अभाव आहे. अभाव म्हणजे असत वस्तू नाहीच आहे. आणि जी वस्तू असत आहे तिची उत्पत्ती होत नसते. आणि जर घट त्याचा प्रागभाव आहे अर्थात घट असत आहे उत्पन्न होण्याच्या अगोदर, याचा अर्थ असत असल्यामुळे त्याची उत्पत्तीच होऊ नये, कारण असत पदार्थाची उत्पत्ती होत नसते. उदाहरण, शशशृंग वंद्यापुत्र असत आहेत, त्यांची उत्पत्ती झालेली कुठेही दिसून येत नाही. मग घटादी कार्याची सुद्धा उत्पत्ती व्हायला नाही पाहिजे जर तुम्ही त्यांचा अगोदर असत स्वरूप अभाव मानत असाल तर. याचा अर्थ प्रागभाव किंवा अभाव संभवतच नाही, हे एक खंडन केलं होतं प्रागभावाचं. त्यावर पूर्व पक्षी म्हणजे नैयायिक शंका करतोय वेदांत मतावर. नैयायिकाधिक म्हणतात की जसं आमचं खंडन करत असताना तुम्ही म्हणाले की असताची उत्पत्ती होत नाही, प्रागभाव मानला तर पदार्थाची उत्पत्ती नाही व्हायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याला असत मानत नाही. कोण म्हणून राहिले? नैयायिकाधिक शंकाकार म्हणतात वेदांत्यांना की याचा अर्थ हे वेदांती तुम्ही घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याला असत मानत नाही. जसं आम्ही प्रागभाव मानतो, नाही म्हणतो कार्य, तसं तुम्ही असत म्हणत नाही, याचा अर्थ सत म्हणता. आणि जर घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते कार्य जर सत आहे तर सत आहे म्हणजे विद्यमान आहे. मग सत पदार्थाची जो विद्यमान पदार्थ आहे त्याचीच पुन्हा उत्पत्ती होत असते का? नाही, सतची पण कुठं उत्पत्ती होते. म्हणजे जसं तुम्ही आमच्या मतावर आरोप केला की असत पदार्थाची उत्पत्ती होत नाही, तसं आम्हीही म्हणतो की सत पदार्थाची तरी उत्पत्ती कुठं होते. मग तुमच्या मतात सुद्धा घटादी कार्य उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. शंका करणारा बोलतोय. पंक्ती पहा, जैसे असत की उत्पत्ति नहीं संभवती तैसे सत की भी उत्पत्ति नहीं संभवती. काहे ते का बरं? जिस घट की उत्पत्ती वास्ते, ज्या घटाच्या उत्पत्ती करिता कुलाल, दंड, चक्रादि कारकों का व्यापार होवे है. हे सारे कारक आहेत, है की नाही? कोणी कर्ता कारक आहे कुलालाधिक, कोणी करण कारक आहे दंड चक्राधिक. या कारकांचा व्यापार होतो घटाच्या उत्पत्ती करिता. काय ते? जिस घट की उत्पत्ती वास्ते कुलाल, दंड, चक्राधिक कारकों का व्यापार होवे है, सो घट तो तुम्हारे मत विषय, तुमच्या मतामध्ये वेदांत मतामध्ये अपनी उत्पत्ती ते पूर्व ही सिद्ध है. अपनी उत्पत्ती ते पूर्व, अपनी घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदरच
ती घटाधिक पदार्थ तुमच्या मतात तर सिद्ध आहे, कारण तुम्ही त्यांना सत मानता. तर आपली उत्पत्ती ते पूर्वही सिद्ध है या ते, म्हणून सो कारक व्यापार व्यर्थही होवेगा. कारण अगोदरच तुम्ही त्या घटाधिकांना सत्ता देतात, सत म्हणून मानता, विद्यमान मानता. आमच्यासारखा असत मानत नाही. आणि जर अगोदरच घट विद्यमान आहे तर कारकाचा व्यापार कशा करता? मग कारकाचा व्यापार काय ठरेल? व्यर्थ ठरेल. म्हणून जशी असताची उत्पत्ती होत नाही तशी सच्ची तरी कुठे उत्पत्ती होते, अशी शंका आहे पूर्व पक्षाची. समाधान, यद्यपि सो घट अपनी उत्पत्ति के पूर्व मृतिकादि कारण रूप करके विद्यमान ही है. सिद्धांती बोलत आहे की घटादी कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर सुद्धा ते घटाधिक पदार्थ उत्पत्तीच्या अगोदर त्यांचं उपादान कारण जे माती वगैरे त्या रूपाने विद्यमानच आहे, पण कारण रूपाने विद्यमान आहे. ठीक आहे. पंक्ती, यद्यपि सोगट अपनी उत्पत्ति के पूर्व मृतिकादि कारण रूप करके विद्यमान ही है, तथापि ता कारक व्यापार. जर घट विद्यमान अगोदरच आहे मिट्टी आदि कारण रूपाने, तर कारकाचा व्यापार कशा करता मग? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो. त्याचं उत्तर देतात, तथापि ता कारक व्यापार होते. कारक म्हणजे कोण? कुलाल, दंड, चक्र वगैरे. ता कारक व्यापार ते पूर्व, कारकांचा व्यापार होण्याच्या अगोदर ता घट की अभिव्यक्ती होती नाही. घट आहे पण कसा नाही आहे? अभिव्यक्त नाही आहे, प्रगट नाही आहे. ठीक आहे ना? असं ता घट की अभिव्यक्ती होती नाही. और ता कारक व्यापार ते अनंतर ता घट की अभिव्यक्ती होवे. अगोदर घट कसा असतो? कारण रूपाने विद्यमान असतो, व्यक्त नसतो, अभिव्यक्त नसतो. मग कसा असतो? अव्यक्त, लपलेला, दडलेला, कारण रूपाने विद्यमान असतो. आणि कारकाचा व्यापार झाला की तर तो अभिव्यक्त होतो. मग कारकाचा व्यापार व्यर्थ नाहीये. कारकाच्या व्यापाराने काय होतं? फक्त अव्यक्त असणाऱ्या घटाची व्यक्ती होते, अभिव्यक्ती होते, प्रगट होतो, कार्यरूपाने दिसायला लागतो. हाच त्या कारक व्यापाराचा फायदा आहे, अर्थात प्रयोजन आहे. और त्या कारक व्यापार त्यानंतर ता घट की अभिव्यक्ती होवे या ते, म्हणून ता घटरूप कार्य की अभिव्यंजकता मात्र करके ता कारक व्यापार को भी अर्थवत्ता बनी सके है. म्हणून कारक व्यापार व्यर्थ जात नाही, सफल आहे. कोणत्या अंशामध्ये सांगतायत? या ते ता घटरूप कार्य की अभिव्यंजक, अभिव्यंजक म्हणा, अभिव्यक्ती म्हणा, व्यक्त म्हणा, प्रगट म्हणा, फक्त दाखवतो, प्रगटीकरण करतात. कोण? कारक व्यापार. कुणाला? घटाधी कार्याला. यातेता घटरूप कार्य की अभिव्यंजकता मात्र करके, अभिव्यंजक करणे, व्यक्त करणे करके ता कारक व्यापार को भी अर्थवत्ता म्हणजे प्रयोजनवत्ता बनी सके, अर्थात सफल आहेत ते. किंवा आणखीन काय? उत्पत्तीतै कार्य की, असा शब्द आहे ना, तिथं काय पाहिजे माहिती का? उत्पत्तीतै पूर्व, पूर्व एक शब्द टाकायचा. आता पहा, किंवा उत्पत्तीतै म्हणजे उत्पन्न होण्याच्या अगोदर, पूर्व, उत्पत्तीतै पूर्व कार्य की कारण रूप करके सत्ता केवल उक्त युक्ति करके ही सिद्ध नहीं है. ठीक आहे. आता सिद्धांती त्या पूर्व पक्षाला अजून काय समजावून सांगत आहे की बाबा रे, जसं तुमच्या मतामध्ये कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते कार्य कसं असतं असत नाही एक मतात, तसं आमच्या मतात नाही आहे. आमच्या मतात तर कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदरच कारण रूपाने कार्य विद्यमान आहे, फक्त त्याची अभिव्यक्ती नाही आहे. आणि ही गोष्ट आम्ही आमच्या मनानेच सांगतो असं नाही, तर याच्याकरिता श्रुती स्मृतीचं प्रमाण आहे. कशाकरिता श्रुती स्मृतीचं प्रमाण देऊ राहिले? की कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याची कारण रूपाने सत्ता असते हे समजावून सांगण्याकरिता, सिद्ध करण्याकरिता. किंवा उत्पत्ति ते पूर्व कार्य की कारण रूप करके सत्ता केवल उक्त व सांगितलेली
युक्ती करकेही सिद्ध नाहीये, युक्तीने सिद्ध नाहीये. युक्ती काय दिली की असताची उत्पत्ती होत नसते, म्हणून कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर कार्य असत म्हणता येत नाही, अर्थात सत आहे, ही युक्ती. कारण असताची उत्पत्ती होत नाही आणि मग सत आहे तर मग कारकाचा व्यापार कशा करता, त्याचंही उत्तर दिलं की कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते कार्य कारण रूपाने असतं, अभिव्यक्त नसतं, आणि कारकाच्या व्यापाराने अभिव्यक्त होतं. संगती लागली, सारी युक्ती दिली. पण ही गोष्ट म्हणजे कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते कार्य कारण रूपाने सत विद्यमान असतं. ही गोष्ट आम्ही केवळ वर दिलेल्या युक्तीने सिद्ध करतो असं नाही, तर याकरिता प्रमाण देखील आहे असं. किंतु श्रुती सूत्र करिके भी सिद्ध है. श्रुती प्रमाण आहे, सूत्र आहे, सूत्र करिके भी सिद्ध आहे. ता श्रुती देतात. सदैव सौम्य इदम अग्र आसीत, ही श्रुती आहे. हे सौम्य इदम, हे समस्त जगत अग्रे उत्पन्न होण्याच्या अगोदर सत एव आसीत, सद्रूपच होतं, सत्स्वरूप परमात्मा तद्रूपच होतं. अर्थात या जगताला, कार्याला काय कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर सत्ता आहे असं सांगितलं गेलं. सदैव सौम्य इदम अग्र आसीत, त्याचा अर्थ देऊ राहिले. अर्थ यह, हे प्रियदर्शन श्वेतकेतूला सांगितलं जात आहे. यह दृश्यमान कार्य जगत, दिसणार हे कार्यरूप जगत, आपणी उत्पत्ती ते पूर्व, म्हणजे हे जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर सत होता भया, सत्रूप होत. अर्थात परम कारण परमात्म रूप करके सत होता भया इति. परम कारण म्हणजे सर्वांचं मूळ कारण जो आहे परमात्मा, त्या परमात्म रूपच होतं, सतरूपच होतं. कोण? हे जगतरूपी कार्य. असं याच्यातून सिद्ध काय झालं की कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते कार्य कारण रूपाने सत्रूपाने विद्यमानच असतं. चला पुढे. तर हा सूत्र, आता श्रुतीचं प्रमाण दिलं, आता सूत्र सांगतात. काय दिलं? सत्वाच्या परस्य, हे सूत्र आहे. पण तिथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तिथं प आहे ना, प च्या जागी पाहिजे व, तर सत्वाच अपरस्य असं येते. पदच्छेद होईल सत्वाच अवरस्य, प च्या जागी व पाहिजे, अवरस्य, प च्या जागी व, सत्वात च अवरस्य. ठीक है. अर्थ यह, अर्थ सांगत आहे आता. इस प्रपंच रूप कार्य का अपनी उत्पत्ति ते पूर्व कारण रूप करके सत्व होणे ते, सत्वात पंचमी हेतू आहे. काय की प्रपंच रूप कार्य आपलं स्वतःच्या कार्याच्या जगताच्या उत्पत्तीच्या अगोदर कारण रूप करके सत्व होणे ते सत्वरूप असल्यामुळे इस वर्तमान काल विषय भी ता परम कारण ते अनन्यत्व ही है. अर्थात ता परम कारण रूप परमात्मा ते भिन्न करके अभाव ही है इति, असा या सूत्राचा अर्थ दिला. अगोदर आपण त्याचा अर्थ थोडा लिहून घेऊया, नंतर पुन्हा ह्या अर्थाच्या पंक्ती वाचूया. लिहा. तर त्या सूत्रातलं एक पद आहे च, तर लिहा प्रतीक च बराबर अथ च, चा अर्थ अथ च, अथ च. त्याच्यानंतर प्रतीक अवरस्य, अवरस्य बराबर कार्यस्य उत्पत्तेः प्राक् कार्यस्य उत्पत्तेः प्राक् कारण अनन्यत्वेन, जोडून लिहा, कारणानन्यत्वेन, कारण अनन्यत्वेन
अर्धविराम. पुढे प्रतीक सत्वात. बराबर. उद्धरण चिन्हात ब्रह्म वा इदम अग्रे आसीत. ब्रह्म वा इदम अग्र आसीत. उद्धरण चिन्ह बंद. इत्यादि श्रुतौ सत्वग्रहणात. सत्वग्रहणात, सत्वश्रवणात, ग्रहणात नाही, सत्वश्रवणात उत्पत्ति अनंतरम अपि. उत्पत्ति अनंतरम अपि अनन्यत्वं सिद्धम. उत्पत्ति अनंतरम अपि अनन्यत्वं सिद्धम इत्यर्थः. झालं. चला अर्थ पहा. अथच आणखीन काय तर अवरस्य. अवरस्य शब्दाचा अर्थ करत आहे कार्यस्य उत्पत्ती हे प्राग. कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते कार्य कसं आहे. कारण अनन्यत्वेन, अर्थात कारणाहून भिन्न नाही. अनन्य न अन्य, अनन्य अनन्यत्वेन, कारणाहून भिन्न नाही, कारण रूप नाही. पुन्हा सत्वात ब्रह्म वा इदम अग्रे आसीत. कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ब्रह्मच होतं. ते कार्य ब्रह्मरूपच आहे की नाही, कारण रूपच आहे. इति श्रुतौ, या श्रुतीमध्ये सत्वश्रवणात, सत्वात असं म्हटलंय की नाही, आसीत. ब्रह्म वा इदम अग्रे आसीत, सत्ता श्रवण होत आहे. आणि म्हणून उत्पत्ती अनंतरमपि, अर्थात कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर जसं कारण रूप होतं, कारणाहून भिन्न नाही, तसं हे जगतरूप कार्य उत्पन्न झाल्यावर देखील उत्पत्ती अनंतरम अपि अनन्यत्व, अर्थात त्या कार्यरूप जगताचं कारण जो परमात्मा, त्या परमात्म्याहून भिन्न नाही. उत्पत्ती झाल्यावर देखील, म्हणजे कार्य उत्पन्न, जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर देखील परमात्मा रूपच आहे. आणि जगत उत्पन्न झालं तरी देखील ते परमात्मा रूपच आहे. घट उत्पन्न होण्याच्या अगोदर तो घट मातीरूप आहे, मिट्टी रूप आहे. आणि घट उत्पन्न झाला याचा अर्थ तो मिट्टीहून भिन्न झाला का, नाही, तरी पण माती स्वरूपच आहे. तसं बघा आता मूळमध्ये सत्वाच्या अवरस्य हे सूत्र आहे. त्याचा अर्थ दिलाय ग्रंथकारांनी. अर्थ यह इस प्रपंच रूप कार्य का, अपनी उत्पत्ति पूर्व प्रपंच रूप कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर कारण रूप करिके सत्व होणे, ते कारण रूप असल्यामुळे ते सत्स्वरूप आहे, परमात्मा रूप आहे. कारण रूप करिके सत्व होणे ते म्हणजे का उत्पन्न होण्याच्या अगोदर सत्स्वरूप असल्यामुळे सत्वात. इस वर्तमान काल विषय भी, इस वर्तमान काल विषय भी म्हणजे शाबास, जगत रूप कार्य उत्पन्न झाल्यावर देखील. इस वर्तमान काल विषयाचा अर्थ लिहून ठेवा. कार्य उत्पत्ति के अनंतर भी, कार्य उत्पत्ति के अनंतर भी, म्हणजे कार्य उत्पन्न झाल्यावर देखील. ठीक आहे. आता पहा, इस वर्तमान काल विषयी भी म्हणजे कार्य उत्पत्ति के अनंतर भी, कार्य उत्पन्न झाल्यावर देखील. ता परम कारण ते, त्या परम कारणाहून. तर परम कारण कोण आहे, परमात्मा, ब्रह्मच कारण आहे ना. तर त्या परम कारण ते याचा अर्थ लिहून ठेवा, परमात्मा ते. परम कारण परमात्मा आहे. परमात्मा ते अनन्यत्व ही है. सापडलं की नाही. इस वर्तमान काल विषयी भी म्हणजे उत्पन्न झाल्यावर देखील ते जगतरूप कार्य परमात्मा ते, त्या परमात्म्याहून अनन्यत्व आहे, अनन्यच आहे. अनन्यत्व ही आहे म्हणजे काय बरं, अनन्यत्व ही याचा अर्थ लिहा, कारण रूप से अन्य नहीं है.
कारण रूप से अन्य नहीं है। कारण रूप से अन्य नाही आहे, ठीक आहे। अर्थात परमात्मा कारण आहे, कारण रूप जो परमात्मा, जगताचं कारण रूप जो परमात्मा, त्या परमात्म्याहून अन्य नाही। जसं उत्पत्ती होण्याच्या अगोदर हे कार्य परमात्मा रूप होतं, तेव्हा तसंच उत्पत्ती झाल्यावर देखील हे जगत रूप कार्य त्या परमात्म्याहून, कारणाहून भिन्न नाही, असा अर्थ। याच्यातून सांगायचं काय की कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर ते सत्रूप आहे, ही गोष्ट आम्ही आमच्याच मनाने सांगतो असं नाही, तर याला श्रुती आणि सूत्राचं सुद्धा प्रमाण आहे। पुढं अर्थात ता परम कारण रूप परमात्मा ते, त्याचं स्पष्टीकरण करतायत। परम कारण रूप जो परमात्मा, ता परमात्मा ते भिन्न रूप करिके, अभाव आहे तिथं पाहिजे अभाव, अभाव ही है, अर्थात भिन्न रूपाने त्याचा अभावच आहे, भिन्न नाही याचा अर्थ असा, परमात्मा रूपच आहे। झालं, परम कारण परमात्मा ते भिन्न रूप करिके अभाव ही है, म्हणजे भिन्न नाही इति। पुढे जो कदाचित, म्हणजे जर कदाचित ता प्राग भाव को अंगीकार करिये, सिद्धांती बोलत आहे की नाही। सिद्धांती म्हणतात नैयिक मताप्रमाणे जर प्राग भावाचा अंगीकार केलाच तर काय अडचण येईल तेही सांगतात। जो कदाचित ता प्राग भाव को अंगीकार करिये तो इस उक्त श्रुति सूत्र का विरोध प्राप्त होवेगा। श्रुती सूत्राला काय येईल? विरोध। कारण श्रुती आणि सूत्र काय सांगतं की कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर सुद्धा ते आहे, आहे म्हणून सांगत आहे, आणि तुम्ही तर म्हणतात प्राग अभाव, कस काय मग विरोध आला, श्रुती सूत्राला विरोध होईल, म्हणून देखील आम्ही प्राग भावाचा स्वीकार करत नाही। याते श्रुती सूत्र ते विरुद्ध होणे ते सो प्राग भाव अंगीकार करणे योग्य नाही है। श्रुती सूत्राच्या विरुद्ध असल्यामुळे त्या प्राग भावाचा अंगीकार आम्ही करत नाही, अंगीकार करणे योग्य नाही है इति। किंवा ता प्राग भाव की न्यायी, आता प्राग भावाचं खंडन केलं, आणखीन बाकीच्या भावांचं पण खंडन करतात। किंवा ता प्राग भाव की न्यायी, त्या प्राग भावाप्रमाणेच ता प्रध्वंसा भाव विषय भी कोई प्रमाण नहीं है की नाही। प्रध्वंसा भाव मानण्याकरिता सुद्धा कोणतंही प्रमाण नाही आहे, आणि म्हणून आम्ही प्रमाण नसल्यामुळे प्रध्वंसा भाव देखील मानत नाही, कोई प्रमाण नाही आहे। लागलं एवढं? पुढे काय ते, कसं काय? ब्रह्म साक्षात्कार ते पूर्व, ब्रह्म साक्षात्कार होण्याच्या अगोदर इस कार्य प्रपंच का अत्यंत नाश होता नहीं, है की नाही? अत्यंत नाश होता नाही। जर नाश झाला असता तर प्रध्वंस मानला असता, पण अत्यंत नाश होत नाही। कुणाचा? जगताचा। कोटपर्यंत? जोपर्यंत ब्रह्म साक्षात्कार होत नाही, है की नाही? ब्रह्म साक्षात्कार होण्याच्या अगोदर याचा नाश नाही होत, मग काय होतो? म्हणजे प्रलय होतो तेव्हा काय नाश होत नाही का? म्हणे नाही। कसं? पाहता काय ते ब्रह्म साक्षात्कार ते पूर्व इस कार्य प्रपंच का अत्यंत नाश होता नहीं, किंतु बीजांकुर की न्यायी, बीज आणि अंकुर याप्रमाणे सृष्टी प्रलय को, सृष्टी आणि प्रलय, सृष्टी नंतर प्रलय, पुन्हा सृष्टी, पुन्हा प्रलय, पुन्हा सृष्टी, पुन्हा प्रलय, ही सारखी धारा चालूच राहते। सृष्टी प्रलय को प्रवाह रूप करिके अनादिपणाही होवे, अनादि आहे जगत, अत्यंत नाश त्याचा होत नाही। अर्थात जैसे बीज ते अंकुर, बीजापासून अंकुर उत्पन्न होतो, अंकुर होवे है, ता अंकुर ते पुन्हा बीज होवे है, ता बीज ते पुन्हा अंकुर होवे है, तैसे त्याप्रमाणे सृष्टी ते अनंतर प्रलय होवे है। सृष्टी झाली, जगत उत्पन्न झालं, कालांतराने त्याचा योग येईल, त्याचा काल संपेल, तेव्हा त्याचा प्रलय होतो, पुन्हा प्रलय काल संपला, पुन्हा जगत उत्पन्न होतं, पुन्हा प्रलय येतो, पुन्हा जगत होतं, हा सारखा प्रवाह चालू आहे। ब्रह्मज्ञान होईपर्यंत हा प्रवाह थांबत नाही, आणि त्याच्यामध्ये आपल्या गटांगळ्या चालूच आहेत। कितीतरी वेळेस आपला जन्म मृत्यू चालूच आहे, जोपर्यंत ब्रह्म साक्षात्कार होत नाही। कळलं? मग कधी किडा, मुंगी, गोगलगाय, मांजर, कधी कुत्र, आणि मग कुत्र्याला विनाकारण कोणीतरी आपल्याला कुत्र झालो की दुसरा कोणीतरी काय माणूस दगड मारणार, तोच दगड मारणार कोण? की ज्याला मागच्या जन्मात आपण दगड मारला होता। कळलं की नाही? हा, मग आपण कॅंग कॅंग करत पळणार,
आहे की नाही? मग म्हणणार कौन याने मारला असं, कौन कायच मारला असं, तू त्याला मारलं होतं म्हणून त्याने मारलं. म्हणून कोणाला विनाकारण मारू नये. तर बीज ते पुन्हा अंकुर हवे आहे तैसे, त्याप्रमाणे हा बीज अंकुर न्याय झाला त्याप्रमाणे तैसे सृष्टी त्यानंतर प्रलय होवे आहे. ता प्रलय त्यानंतर पुन्हा सृष्टी होवे है. ता सृष्टी त्यानंतर पुन्हा प्रलय होवे है. इस प्रकार ते सृष्टी प्रलय प्रवाहा रूप करके अनादि होवे है, अनादि आहे. और प्रलय काल विषयी भी, प्रलय कालामध्ये देखील प्रपंचाचा नाश झालेला जरी दिसत असला तरी आत्यंतिक नाश झालेला नसतो. तो प्रपंच कारण रूपाने विद्यमान असतो. ठीक आहे, सूक्ष्म रूपाने. पंक्ती पहा. और प्रलय काल विषयी भी, म्हणजे प्रलय कालामध्ये देखील सो कार्य प्रपंच अत्यंत नाश होता नाही. अत्यंत नाश होणं म्हणजे काय बरं? की एकदा नाश झाला की पुन्हा उत्पत्तीच नाही, त्याला म्हणायचं काय? अत्यंत नाश. असा एकदाच होतो फक्त. केव्हा? ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली की मग त्याच्याकरिता पुन्हा संसार नाही. परंतु तोपर्यंत अत्यंत नाश नाही. सो कार्य प्रपंच अत्यंत नाश होता नाही. किंतु मग अपने कारण विषय तिरोभूत हुआ रहे आहे. जसा घट फुटला ना, घटाचा अत्यंत नाश नाही आहे. घट हा त्याचं कारण जे माती त्याच्यात तिरोभूत होऊन राहतो. तसं प्रलय होतो तेव्हा हे जगत, त्या जगताचं जे कारण त्या कारणामध्ये तिरोभूत होऊन राहतं, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तिरोभूत होणं म्हणजे काय? अव्यक्त होऊन राहणं, दिसायला योग्य न राहणं, आणि मग पुन्हा योग्य काळ आला की पुन्हा त्याचं कार्य जगत पुन्हा तयार होतं, मग अभिव्यक्त होतं, असा अर्थ. तू अपने कारण विषय तिरोभूत हुआ रहे हैं. इस प्रकार इदानीम काल विषय भी, म्हणजे आता जगत कालामध्ये देखील भग्न हुए घटाधिक कार्य है की नाही. एखादा घट आहे नष्ट झाला तर भग्न हुए घटाधिक कार्य अपने कपालादि रूप कारणो विषय तिरुभूत हुए रहे है. व्यवहारात सुद्धा कोणतेही कार्य, समजा घट नष्ट झाला तर तो घट जातो कुठं? कायमचा नाश थोडी त्याचा, कारण त्याची जी माती तद्रूपाने तिरोभूत होऊन राहतो, एवढंच. तिसरी तिरोभाव अवस्था कु, अशी जी तिरोभाव अवस्था त्यालाच घटोध्वस्त य उक्त प्रतीती विषय करे आहे. मग घटोध्वस्त या प्रतीतीचा विषय कोण? कार्याचा तिरोभाव. काय जी? कोण विषय आहे? कार्याचा तिरोभाव. आणि नैयायिक लोक घटोध्वस्त या प्रतीतीचा विषय काय मानतात? प्रध्वंसाभाव. पण प्रध्वंसाभाव वगैरे काही नाही आहे. मग घटोध्वस्त अशी जरी प्रतीती आली तर त्या प्रतीतीचा विषय काय आहे? कार्याचा, घटादी कार्याचा तिरोभाव विषय आहे. प्रध्वंसाभाव वगैरे काही नाही. तिसी तिरोभाव अवस्था को घटोध्वस्त य उक्त प्रतीती विषय करे है. याते म्हणून ता उक्त प्रतीती ते है की नाही. ता उक्त प्रतीती ते, उक्त प्रतीती ते घटोध्वस्त इस प्रतीती ते, या प्रतीतीपासून ता घट के प्रध्वंसाभाव की सिद्धी होई सके नाही. नैयिक म्हणतात त्याप्रमाणे घटोध्वस्त या प्रतीतीवरून प्रध्वंसाभावाची सिद्धी होत नाही. लागलं एवढं? आता पुढे. किंवा प्रलयादिको विषय जो कदाचित कार्य का अत्यंत नाश मानिये, है की नाही. समजा आता कदाचित कोणी म्हणेल नाही हो, प्रलय होतो तेव्हा प्रलय झाला म्हणजे या जगताचा काय होतो? कार्याचा अत्यंत नाश होतो. असं जर मानलं तर काय अडचण येईल सांगतायत. किंवा प्रलयादि को विषय जो, म्हणजे जर कदाचित कार्य का अत्यंत नाश मानिये तो सदैव सौम्य इदमग्रासीत आत्मा वा इदम एव अग्रे आसीत नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः इत्यादिक श्रुति स्मृति वचनों ने जो सृष्टि ते पूर्व लीन हुए कार्य का कारण रूप करके सत्व कथन कर्या है सो असंगत होवेगा. हे सर्व असंगत होईल. मग केव्हा? जर काय प्रलयादिकामध्ये कार्याचा अत्यंत नाश मानला तर. कारण हे श्रुती स्मृती वचन काय सांगतात? की कार्याचा नाश झाला तरी ते कार्य कारण रूपाने, सत्व रूपाने विद्यमान राहतं, म्हणून त्याचा अत्यंत नाश मानता येत नाही. श्रुती सांगते.
सदैव सौम्यदमग्र आसीत. उत्पन्न होण्याच्या अगोदर हे जगत कसं आहे? सत्स्वरूप परमात्मा रूपच आहे. आत्मा वा इदम एव अग्रे असेल. आणि जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर एक मात्र आत्माच होता आणि सत्स्वरूप आत्मा तो द्रुपच जगत राहत आहे. पुन्हा न असत विद्यते भाव, असत भाव न विद्यते. असत पदार्थ कधीही भावरूपाला प्राप्त होत नाही. वंद्यापुत्र कधी तुम्हाला चालताना फिरताना दुकानातून बिस्किटचे पुडे विकत घेताना दिसणार नाही. कोण? वंद्यापुत्र दिसतो का कधी? कारण त्याचा भाव होऊ शकत नाही. आणि पुन्हा असत भाव न विद्यते लागलं. पुन्हा न अभाव विद्यते सत, सत अभाव न विद्यते. सत्पदार्थाचा कधीच अभाव होत नाही आणि असत पदार्थाचा कधी भाव होत नाही. इत्यादिक श्रुती स्मृती वचनों ने जो सृष्टी ते पूर्व जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर लीन हुए कार्य का, कार्य नष्ट नाही झाला, अत्यंत लीन झाला आहे, तिरोभूत झाला आहे. तर लीन हुए कार्य का कारण रूप करिके, कारण रूपाने सत्व कथन करे आहे, अस्तित्व कथन केलेलं आहे. सो असंगत होवेगा केव्हा? जर कार्याचा अत्यंत नाश मानला तर, आहे की नाही? म्हणून प्रलय कालामध्ये देखील कार्याचा अत्यंत नाश होत नाही. याते ता श्रुती स्मृती ते विरुद्ध होणे ते स्वप्रध्वंसा भाव भी अंगीकार करणे योग्य नाही. म्हणून जसं प्रागभाव अंगीकार करणं योग्य नाही, तसं प्रध्वंसा भाव सुद्धा स्वीकार करणं योग्य नाही. अर्थात वेदांत मतामध्ये प्रागभाव प्रध्वंसा भाव मानत नाही, त्याचं खंडन नाही. इथे किंवा आणखीन पहा, आता आणखीन खंडन करतात अत्यंतभाव अन्य भावात सुद्धा. किंवा नैयायिकोने अत्यंताभाव तथा अन्योन्या भाव को जो उत्पत्ति विनाश ते रहित नित्य माने है, सो तीनों का कहना भी असंगत है. नैयायिक काय म्हणतात की हे दोन अभाव कसे आहेत? नित्य आहेत. कोणकोणते? अत्यंताभाव, अन्योन्याभाव. कसे आहेत ते दोन्ही? अनादि अनंत, न कधी उत्पन्न झाले न कधी नष्ट होतात. अर्थात नित्य मानतात नाही या दोन्ही अभावांना. अत्यंत भाव को तथा अन्योन्य भाव को जो उत्पत्ति विनाश ते रहित नित्य माने है, सो तीनों का कहना भी असंगत है. ठीक वेदांती बोलत आहे. काहे ते का बरं? एकम एव अद्वितीय ब्रह्म. श्रुती सांगते काय? एकम एव, एक मात्र अद्वितीय स्वरूप ब्रह्मच आहे, अर्थात द्वैत नाहीच. आणि जर तुम्ही त्या अत्यंत भावाला आणि अन्योन्य भावाला नित्य रूपाने मानलं तर ब्रह्म एक नित्य झालं. आणखीन अत्यंत भाव एक नित्य, अन्योन्य भाव एक नित्य, एकत्व राहील का? मग काय होईल? नानात्व होईल, द्वैतापत्ती होईल, द्वैताची प्राप्ती होईल. म्हणून देखील अत्यंत भाव अन्योन्य भावाला नित्य समजणं हे योग्य नाही. आणि खरं तर वेदांत मतामध्ये फक्त एक मात्र अत्यंत भाव आहे, अन्योन्य भाव सुद्धा नाही. तो सुद्धा कसा आहे त्याचं वर्णन करतात पुढं. नित्य माने आहे. सो तीनों का कहना भी असंगत है. काहे ते? एकम एव अद्वितीय ब्रह्म यह तो ब्रह्म को सर्व द्वैत प्रपंच ते रहित काय आहे? ब्रह्म कसा आहे? संपूर्ण द्वैत प्रपंचाने रहित आहे. कोण? ब्रह्म. और आणखीन निह नानास्ति किंचन, इह किंचन नाना न अस्ति. इथं अजिबात नाना म्हणून काही नाहीच. नाना म्हणजे अनेकत्व नाही आहे, एक मात्र ब्रह्मच आहे. यह श्रुती ता ब्रह्म विषय सर्व द्वैत प्रपंच का निषेध करे. संपूर्ण द्वैत प्रपंचाचा काय करते? निषेध. एकमात्र ब्रह्मच आहे. आणखीन और अतो अन्यदार्थम, अतः अन्यत या परमात्म्याहून ब्रह्माहून ब्रह्माला सोडून अन्य बाकी सर्व काय आहे? आर्तम. आर्तम म्हणजे मिथ्या आहे, कल्पित आहे. यह श्रुती ता ब्रह्म ते भिन्न सर्व प्रपंच को मिथ्या काय आहे. लागलं एवढं? आता या श्रुतीचं प्रमाण दिलं. याच्या उपर आता काय? जो कदाचित ता अत्यंत भावकू तथा अन्योन्य भावकू नित्य मानी, एवढं असून देखील, एवढे श्रुती स्मृतीचे प्रमाण असून देखील जर कदाचित त्या अत्यंत भावाला आणि अन्योन्य भावाला समजा नित्य मानलं, नाही एक म्हणतात त्याप्रमाणे
नित्य मानिए तो तर इन सर्व श्रुतियों का विरोध होवेगा. सर्व श्रुतीबरोबर काय येईल? विरोध. कारण श्रुती सांगते नियनानास्ति किंचन, आणि तुम्ही तर ब्रह्माहून अन्य नित्य रूपाने अत्यंत भाव अन्योन्य भाव मानला तर नाना सिद्ध झालं. श्रुतीला विरोध. पुन्हा अत अन्यथार्थम, ब्रह्माला सोडून सर्व मिथ्या आहे असं श्रुती सांगते, आणि तुम्ही तर ब्रह्माला सोडून अतिरिक्त ब्रह्माहून अतिरिक्त अत्यंत भाव अन्योन्य भाव नित्य मानले. मिथ्या मानायला तयार नाही, श्रुतीला विरोध येईल. ठीक आहे. पुन्हा एकम एव अद्वितीय ब्रह्म श्रुती सांगते, आणि तुमच्या मतात तर अद्वितीय ब्रह्माची सिद्धीच होणार नाही, कारण तुम्ही काय अत्यंत भाव आणि अन्योन्य भावाला सुद्धा नित्य रूपाने मानायला निघाले. अर्थात या श्रुतींना विरोध येईल जर अत्यंत भाव अन्योन्य भावाला नित्य म्हटलं तर. लागली पंक्ती. जो कदाचित अत्यंत भाव को तथा अन्योन्य भाव को नित्य मानिए तो इन सर्व श्रुतियों का विरोध होवेगा. लागलं. याते तीन दोनों अभावों को भी अनित्य ही मानना चाहिए. म्हणून ते दोन्ही अभाव कसे मानले पाहिजे? अनित्यच मानले पाहिजे. कोणते? अत्यंत भाव अन्योन्य भाव. नित्य म्हणता येत नाही. अर्थात अत्यंत भाव अन्योन्य भावाविषयक जे नैयायिकांचं मत आहे की नित्य म्हणून त्या नित्यत्वाचं खंडन केलं. अनित्य ही मानना चाहिए. किंवा म्हणजे अजून खंडन करतात. ता अभाव के साथी चक्षु आदि इंद्रियों का कोई प्रकार का भी संबंध बनी सकता नहीं. यह वार्ता पूर्व कथन करी आए आहे. आणखी दुसरी गोष्ट, त्या अभावाबरोबर इंद्रियांचा कोणत्याही प्रकारचा संबंध होऊ शकत नाही. खंडन केलं आहे, काल परवा गेलं आहे. किंवा अभाव के साथ ही चक्षु आदि इंद्रियों का कोई प्रकार का भी संबंध बनी सकता नहीं. यह वार्ता पूर्व कथन करी आहे. याते म्हणून भूतले घटो नास्ती. मग आता नैयायिक विचारील, नैयायिक म्हणेल का हो तुम्ही आमच्या अत्यंत भावाचं अन्योन्य भावाचं खंडन करत आहात, पण मग भूतले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय काय ते सांगा. नैयायिक बोलेल, कारण आमच्या म्हणजे नैयायिक मताच्या नुसार भूतले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत भाव आहे, आणि तुम्ही तर अत्यंत भावाचं खंडन करायला निघाले. या प्रतीतीचा विषय काय आहे असा. याते भूतले घटो नास्ती इस उक्त प्रत्यक्ष प्रतीति करिके ता नित्य अत्यंता भाव की सिद्धि संभवती नहीं. बरोबर. हाँ, या इस उक्त प्रत्यक्ष प्रतीति करके, ही प्रतीति प्रत्यक्ष आहे, आणि या प्रत्यक्ष प्रतीतीवरून जसं नैयायिक लोक अत्यंत भाव म्हणतात तसं नित्य अत्यंत भावाची सिद्धी होत नाही. और आणखीन घटः पटो न या प्रतीतीवरून नैयायिक लोक काय म्हणतात? अन्योन्य भाव. घटः पटो न, घट पट नाही म्हणजे घट आणि पटाचा अभेद नाही, अर्थात भेद आहे. मग या भेद म्हणजेच अन्योन्य भाव. या प्रतीतीवरून अन्योन्य भावाची प्रतीती येते असं नैयायिक बोलतात. त्याचं उत्तर देतात पहा. और घटः पटो न इत्यादि प्रतीती ता अन्योन्य भाव को विषय करती नहीं. अन्योन्य भावाला नाही विषय करू राहिली प्रतीती. मग कशाला विषय करू राहिली हो सांगतात. किंतु मग घट पट दोनों के अभेद का जो अत्यंत अभाव है तिसको ही सा प्रतीति विषय करे. ध्यानात घ्या. कोणती प्रतीति? हा, घटः पटो न ही प्रतीति. सापडलं. नैयायिक मताप्रमाणे कुणाला विषय करते? अन्योन्य भावाला. वेदांत मतामध्ये घटः पटो न या प्रतीतीचा विषय अन्योन्य भाव नाही. ठीक आहे. किंतु घटः पट, किंतु मग काय आहे? घटः पटो न या प्रतीतीचा विषय काय आहे हे सांगत आहे अगोदर. ठीक आहे ना. मध्ये एक राहिलं आहे भूतले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय काय आहे की नाही सांगणार आहे. त्याचं अगोदरही समजून घेऊ. किंतु घटः पटो न या ही प्रतीती अन्योन्य भावाला विषय करत नाही. मग कशाला विषय करते सांगत आहे पहा. किंतु घट पट बरोबर दोनों के अभेद का जो अत्यंत भाव. दोघांचा अभेद आहे का? घट आणि पटाचा भेद आहे का? नाही. मग काय? अभेदाचा अत्यंत भाव.
मग अभेदाच्या अत्यंत भावाला विषय करते. घट आणि पट या दोघाचा जो अभेद नाहीये, त्या दोघाच्या अभेदाचा जो अत्यंत भाव, अभेदाचा अभेद आहेच ना, अभेद नाहीच आहे त्यांचा. घट आणि पटाचा अभेद आहे का? नाही. मग काय आहे? अभेदाचा अत्यंत भाव आहे, त्याला विषय करते. कोण? घट पटो न ही प्रतीती. दोघाचा अभेद नाही म्हणजे अभेदाचा अत्यंत भाव आहे असं. घटपट दोनों के अभेद का जो अत्यंत भाव है तिसको सा प्रतीति घट पटो न ही प्रतीति विषय करे. याते म्हणून ताउक्त प्रतीति ते घट पटो न या प्रतीतीवरून, या प्रतीतीपासून अन्योन्य भाव की सिद्धी होवे नाही. अन्योन्य भावाची सिद्धी होत नाही याचा अर्थ आम्ही अन्योन्य भाव मानतच नाही. और इस भेदरूप अन्योन्य भाव का प्रथम परिच्छेद विषय भी विस्तारते खंडन करी आहे. खूप विस्तारपूर्वक खंडन केलं आहे. कशाचं? भेदाचं. कुठं? याच ग्रंथातील प्रथम परिच्छेदामध्ये. इस भेदरूप अन्योन्य भाव का प्रथम परिच्छेद विषय भी विस्तारते खंडन करी आए है. लागलं? इस प्रकार प्राग भाव, प्रध्वंसा भाव, अन्योन्य भाव इन तीनों अभावों के अनिरूपण हुए. अर्थात या तिन्ही अभावाचं निरूपण करता येत नाही. राहिला फक्त एक. कोण? अत्यंत भाव. आणि तेवढाच मान्य आहे वेदांत मतात, पण तो सुद्धा नित्य नाही. म्हणून आत्ता जी वर एक प्रतीती सांगितली होती, भूतले घटो नास्ती, या प्रतीतीचा विषय अत्यंत भाव आहे. पण तो अत्यंत भाव नैयिक म्हणतात त्याप्रमाणे नित्य नाही, अनित्यच आहे असं. पंक्ती पहा. इस प्रकार प्राग भाव, प्रध्वंसा भाव, अन्योन्य भाव इन तीनों अभावों के अनिरूपण हुए एक अत्यंता भाव ही मान्या चाहिए. लागलं? एकमात्र अत्यंत भावच मानला पाहिजे आणि वेदांत मत तेवढाच मान्य आहे. आता पुढे और सो अत्यंत भाव की, असा जो अत्यंत भाव त्याचे देखील दोन भेद आहेत. कौन कौन बरं? पारमार्थिक, व्यावहारिक. इस भेद करके दो प्रकार का हो गया है. अत्यंत भावाचे दोन प्रकार, पारमार्थिक अत्यंत भाव, व्यावहारिक अत्यंत भाव. लागली पंक्ती? हाँ. तहा निहनानास्ति किंचन इस श्रुतीने प्रत्येक अभिन्न ब्रह्म विषय, प्रत्येक अभिन्न म्हणजे साक्षी, प्रत्येक म्हणजे साक्षी अंतरात्मा, त्याच्याशी अभिन्न कोण? ब्रह्म. त्या ब्रह्माच्या ठिकाणी बोधन कर्या जो काय? जीव, ईश्वर, जगत रूप द्वैत प्रपंच का अत्यंता भाव. ब्रह्माच्या ठिकाणी सर्वांचा अत्यंत भाव आहे. अर्थात त्या ब्रह्माच्या ठिकाणी जीव म्हणून कोणी नाही आहे, ईश्वर नाही, जगत नाही, या सर्वांचा काय आहे? अत्यंत भाव. नियनानास्ति किंचन. सो अत्यंत भाव पारमार्थिक कयाला आहे. असा जो ब्रह्म, प्रत्येक अभिन्न ब्रह्माच्या ठिकाणी समस्त जीव, ईश्वर आणि जगताचा अत्यंत भाव आहे, त्या अत्यंत भावाला म्हणायचं काय? पारमार्थिक अत्यंत भाव. ठीक आहे. आता याच्यावर शंका घेतो पूर्व पक्षी. ताउक्त अत्यंत भाव विषय पारमार्थिकपणा संभवता नाही. पूर्व पक्षी म्हणतोय, अहो आत्ता तुम्ही पारमार्थिक अत्यंत भाव सांगितला आहे की नाही, त्याला श्रुतीचा आधार दिला. श्रुतीने जगत, जीव, ईश्वर या सर्वांचा अत्यंत भाव सांगितला ब्रह्माच्या ठिकाणी, आणि त्या अत्यंत भावाला तुम्ही काय म्हणाले? पारमार्थिक अत्यंत भाव आहे. पण त्या अत्यंत भावाच्या ठिकाणी पारमार्थिकपणा संभवत नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. का बरं? सांगतोय त्याचं कारण. शंका. ताउक्त अत्यंत भाव विषय, त्या अत्यंत भावाच्या ठिकाणी पारमार्थिकपणा संभवता नाही. काय ते? प्रतियोगी की सत्ता के अधीन ही अभाव की सत्ता होवे आहे. ठीक आहे. हा एक नियम आहे. काय नियम? प्रतियोगी की सत्ता के अधीन ही अभाव की सत्ता होवे आहे. म्हणजे काय बरं? अभाव म्हटलं, ध्यानात घ्या, अभाव म्हटलं की त्याचा कोणीतरी काय असतो? प्रतियोगी. बरोबर? जसं घटाभाव, घटाभावाचा प्रतियोगी कोण? घट. पटाभाव प्रतियोगी पट. बरोबर? कोणी कोणी प्रतियोगी असतो. मग त्या प्रतियोगीची जी सत्ता, तीच सत्ता असते अभावाची. घटाभाव प्रतियोगी
घटाची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून घटाभावाची सुद्धा व्यावहारिक सत्ता. बरोबर. हा. पटाभाव प्रतियोगी पट, पटाची कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता. म्हणून पटाभावाची सुद्धा व्यावहारिक सत्ता. बरोबर. तसं प्रत्येक अभिन्न ब्रह्माच्या ठिकाणी समस्त जगताचा अत्यंतभाव, तर त्या अत्यंतभावाचा प्रतियोगी कोण? जगत. जगताचा अत्यंतभाव ना, तर प्रतियोगी कोण झालं? जगत. जगताची म्हणजे प्रपंचाची कोणती सत्ता आहे? जगताची कोणती सत्ता आहे? अहो प्रपंच हे जगत, त्याची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक किंवा प्रातिभासिक आहे की नाही? आणि जर प्रतियोगी रूप जगताची सत्ता व्यावहारिक किंवा प्रातिभासिक आहे, तर त्या जगताचा जो अत्यंत भाव, त्या अत्यंत भावाची सुद्धा सत्ता कोणती होऊ शकते? व्यावहारिक किंवा प्रातिभासिक. पारमार्थिक सत्ता कुठून आणली तुम्ही? आत्ता काय म्हणले ग्रंथकार की अत्यंत भावाचे दोन प्रकार ध्यानात घ्या. पारमार्थिक अत्यंत भाव, व्यावहारिक अत्यंत भाव. पण अत्यंत भाव पारमार्थिक संभव होऊ शकत नाही. कोण बोलतो? पूर्व पक्षी. का? नियम दिला. काय नियम? तर प्रतियोगीच्या सत्तेच्या अधीन सत्ता असते. कुणाची? अभावाची. म्हणजे प्रतियोगीची जी सत्ता तीच सत्ता असते. कुणाची? अभावाची. मग आता ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा अत्यंत भाव, त्या अत्यंत भावाचा प्रतियोगी कोण? जगत. जगताची सत्ता कोणती? प्रातिभासिक किंवा लय झालं व्यावहारिक किंवा प्रातिभासिक, दोन्हीपैकी कोणती मानणार तुम्ही फार तर? आणि जर जगत व्यावहारिक सत्तावाला आहे किंवा प्रातिभाषिक सत्तावाला आहे, तर त्या जगताचा जो अत्यंत भाव तो सुद्धा कसा होणार? व्यावहारिक सत्तावाला किंवा प्रातिभाषिक सत्तावाला. तो अत्यंत भाव पारमार्थिक सत्तावाला आहे हे कसं काय तुम्ही म्हणणार? हे तुम्हाला म्हणता येत नाही. अर्थात पारमार्थिक कोणी अत्यंत भाव हे आम्हाला मान्य नाही. कोण बोलतो? पूर्व पक्षी. पंक्ती लागली की नाही लागली? पंक्ती पहा. शंका. ता उक्त अत्यंत भाव विषय, अत्यंत भावाच्या ठिकाणी पारमार्थिकपणा संभवताने काय येते? प्रतियोगी की सत्ता के अधीन ही अभाव की सत्ता हो गए. और प्रपंच रूप प्रतियोगी कसा आहे? प्रपंच कसा आहे? कल्पित. याते ता प्रपंच का अत्यंत भाव भी कल्पित ही होवेगा. म्हणून अशा कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव तो देखील कल्पितच मानला पाहिजे, प्रातिभासिकच मानला पाहिजे. त्याला तुम्ही पारमार्थिक कसं बोलता? असं. याते ता प्रपंच का अत्यंत भाव भी कल्पित ही होवेगा. लागलं? किंवा ता प्रपंच के अत्यंत भाव को जो पारमार्थिक मानोगे. आणखीन खंडन करत आहे पूर्व पक्षी सिद्धांतांचं. कोणत्या बाबतीत? की अत्यंत भाव हा काही पारमार्थिक वगैरे अत्यंत भाव म्हणणं योग्य नाही आहे. जर तुम्ही त्या अत्यंत भावाला पारमार्थिक म्हणू लागलेत तर आणखीन अडचण येईल. म्हणे काय अडचण येईल सांगतात. किंवा ता प्रपंच के अत्यंत भाव को, प्रपंचाचा अत्यंत भाव जो म्हणजे जर पारमार्थिक मानोगे तो ब्रह्म को अद्वितीय रूप करणे हरि एकम एवं अद्वितीय ब्रह्म, इस श्रुति का भी विरोध होवेगा. है की नाही? श्रुतीला पण विरोध येईल. केव्हा? जर त्या अत्यंत भावाला तुम्ही पारमार्थिक म्हणाल तर. कारण तो अत्यंत भाव एक पारमार्थिक झाला आणि ब्रह्म एक पारमार्थिक झालं, म्हणजे वास्तविक झालं. तर दोन सत्य पदार्थ झाले. आणि जर दोन सत्य पदार्थ होऊ लागले तर श्रुतीला विरोध. कारण श्रुती काय सांगते? एकम एव अद्वितीय ब्रह्म, एक मात्र अद्वितीय ब्रह्म आहे असं श्रुती सांगते. मानोगे तो ब्रह्म को अद्वितीय रूप कहने हारी एकम एव अद्वितीय ब्रह्म, इस श्रुति का भी विरोध होवेगा. शंका कळाली ना? एकंदरीत शंका करणाऱ्याचा अभिप्राय काय आहे? अत्यंत भावाला पारमार्थिक म्हणणं उचित नाही. पारमार्थिक म्हणून कोणी अत्यंत भाव असतो हे म्हणणं चुकीचं आहे असं त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. आता याच्यावर समाधान देतात सिद्धांती. काय म्हणतात? समाधान. कल्पित वस्तू का भाव अधिष्ठान रूप ही होवे. सिद्धांती म्हणतात अरे बाबा, या समस्त प्रपंचाचा अत्यंत भाव पारमार्थिक आहे आम्ही का म्हणलो ते तू समजून घे. म्हणे का म्हणले सांगा. अहो अरे म्हणे असं आहे
की जी कल्पित वस्तू असते त्या कल्पित वस्तूचा अभाव हा अधिष्ठानाहून अतिरिक्त नसतो. उदाहरण, रजत कल्पित आहे की वास्तव आहे? कल्पित आहे ना, शुक्तीवरचं रजत. मग रजताचा अभाव, कल्पित रजताचा अभाव काय? शुक्तीच्या ठिकाणी. अर्थात तो शुक्ती रूप आहे, अधिष्ठान रूप आहे, अधिष्ठानाहून भिन्न नाही. रज्जूवर भासणारा सर्प कल्पित आहे, त्या सर्पाचा अभाव, अत्यंत अभाव कसा आहे? रज्जू रूप आहे. तसा हा प्रपंच कल्पित आहे. कल्पित प्रपंच असल्यामुळे कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव देखील अधिष्ठान रूप आहे. आणि अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्मरूप आहे मग हा भाव. त्यामुळे आम्ही त्याला पारमार्थिक म्हणतो. त्यामुळे द्वैताची पण सिद्धी होणार नाही. हा अर्थ. कल्पित वस्तू का भाव अधिष्ठान रूप ही होवे, अधिष्ठान ते भिन्न होता नहीं. याते कल्पित प्रपंच का अत्यंत भाव भी अधिष्ठान ब्रह्मरूप ही है. कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव कसा झाला? मग अधिष्ठान ब्रह्मरूप झाला. ता अधिष्ठान ते भिन्न नहीं है, अधिष्ठान ब्रह्माहून भिन्न नहीं. और ता अधिष्ठान का पारमार्थिकपणा श्रुती स्मृतियों करके सिद्ध ही है. अधिष्ठान जे ब्रह्म ते पारमार्थिक आहे, श्रुती स्मृती सारच सांगतात. आणि ते अधिष्ठान ब्रह्मरूप आहे, कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव. म्हणून त्या अत्यंत भावाला आम्ही म्हणालो काय? पारमार्थिक आहे म्हणून. याते ता अधिष्ठान रूपता करके, म्हणजे अधिष्ठान रूप असल्यामुळे ता अत्यंत भावाविषय, त्या अत्यंत भावाच्या ठिकाणी सो पारमार्थिकपणा संभव्य है. म्हणून पारमार्थिक अत्यंत भाव आहे हे म्हणता येतं. बरोबर? का बरं? कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव हा अधिष्ठानाहून अतिरिक्त नसतो म्हणून. ठीक. अहो म्हणे पण आम्ही जो नियम दिला होता त्याचं काय? कोणता नियम? पूर्वपक्ष म्हणेल की नाही? कोणता नियम? शाबास. प्रतियोगी की सत्ता क्या दे नाही, अभाव की सत्ता होवे. याचं काय? तर त्याचंही उत्तर देतात बघा, देणार आहे. पुढे वाचू काय म्हणतात. और स्व अत्यंता भाव ता अधिष्ठान ब्रह्म ते भिन्न नाहीये. आता वर चर्चा चालली ना काय की कल्पित वस्तूचा अत्यंत भाव अधिष्ठानाहून भिन्न नसतो. इथं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे, ते पारमार्थिक आहे. आणि म्हणून कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव ता त्या अधिष्ठान ब्रह्म ते भिन्न नाहीये, अधिष्ठान ब्रह्माहून भिन्न नाही. याते ता अद्वैत बोधक श्रुती का भी विरोध होवे नाही. कारण ब्रह्मरूप झाला ना तो अभाव, ब्रह्म अलग आहे आणि त्या प्रपंचाचा अत्यंत भाव तो पारमार्थिक आहे. त्या ब्रह्माहून वेगळा जर मानला तर काय होईल? अद्वैत बोधक श्रुतीला विरोध येईल. पण ब्रह्मरूप मानला आम्ही कोण? कल्पित प्रपंचाचा अत्यंत भाव ब्रह्मरूप मानला, त्यामुळे अद्वैत बोधक श्रुतीला विरोध येत नाही. झालं. हे झालं इथपर्यंत. आता यावर पुन्हा शंका करतो पूर्वपक्षी. शंका काय करतो? त्या शंकेचा विचार आणि त्याचं उत्तर आपण नंतर पाहू. त्या नियमाचा पण विचार सांगणार आहे. काय? प्रतियोगीच्या सत्तेच्या अधीन अभावाची सत्ता असते. हा नियम कुठं लागू पडतो कुठं लागू पडत नाही याचाही विचार येणार आहे. ठीक आहे. तो सर्व विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.